तुला गरज काय होती याची? तुला स्पेसिफिकली सांगितलेलं कळत नाही का? आता पाहिलं ना सगळ्यांनी तुला. काम डाऊन मिस्टर सुभेदार, काम डाऊन. आता त्या इथं आल्याच आहे तर का आल्या याच्यावर चर्चा करून काही फायदा नाही. सर पण कॉम्प्लिकेशन्स वाढणार नाहीत का अशानं? काही कॉम्प्लिकेशन्स वाढणार नाहीत. मी आहे ना इथे. इनफॅक्ट आता त्या इथं आल्यात या गोष्टीचा आपण फायदा करून घेऊ शकतो. तो कसा? अगं राधिका तू काळजी नको करू. अगं आपली केस स्ट्रॉंग आहे. त्यातून शनायाने कोर्टात येऊन मूर्खपणाच केलाय. तो आपल्या पथ्यावरच पडणार आहे. कसं काय? सांगते मी समजा. पण राधिका एक लक्षात ठेव, तू कोर्टात अतिशय चांगलं बोललीस, पण ते देसाई वकील आहेत ना, ते फार हुशार आहेत. ते तुला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारतील, पण तू सगळ्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं दे त्यांना. बरोबर आहे तुमचं. हे बघ, शनाया इथे आल्यामुळे आपल्याला काहीच फरक पडणार नाही, पण गुरु मात्र नक्की टेन्शन मध्ये असणार. अगदी. बरं तुम्ही काही खाल्लंय का? नाही, सकाळपासून आम्ही काहीच खाल्लेलं नाही. मग चला आधी काहीतरी खाऊन घ्यायचं. राधिका खाऊन घ्यायचं. चल 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 चल. समिधा, समिधा खाऊन घे ना. खाल्लं पाहिजे, बाळाची काळजी घ्यायला पाहिजे. हो. अहो मी पोळी घेतलीच नाहीये. वाढू का पोळी? नाही, काय जेवण्याची इच्छाच नाहीये. सारखी आपली राधिकेची आठवणी. विचारता माझ्या मनासारखा तोच चाललाय. काय म्हणजे काय चाललं असेल काय कळायला मार्ग नाही ना. तुम्ही फोन करून बघता का एकदा? नाही नको. तसा फोन घ्यायला तिथं परवानगी नसणार. नाही, फोन करून नाही करणार. म्हणजे जोपर्यंत रेवती किंवा राधिकाच्या सासऱ्यांकडनं काही कळत नाहीये, काही दुसरा मार्ग नाहीये. तेही काय मनस्थितीत असतील कोणास ठाऊक. आणि हे असं वारंवार होत राहणार आता निकाल लागेपर्यंत. काय एका तारखेत काहीच ठरत नाही. तारखांवर तारखा पडत राहतात. नाना, हे असं प्रत्येक वेळेला होतं का? हा, बहुधा असंच घडतं. माझी ती मावस बहीण शकू, परस्पर संमतीने घटस्फोट घ्यायला तिला 2.5 वर्ष लागली. बापरे. आणि कसं आहे, कोर्ट वेळ देत असतं त्यांना. नवरा बायको साध्याच्या कारणावरून भांडणं करतात आणि घटस्फोटापर्यंत जातात. त्यांच्यात समझोता होण्यासाठी त्यांना वेळ दिला जातो. काउन्सिलिंग केलं जातं, सेटिंग्स होतात त्यांच्या. पण एकदा घटस्फोट घ्यायचा असं ठरलंय ना, मग तो समजवता आणि काउन्सिलिंग वगैरे काय करायचंय? नाही, कसं आहे, प्रयत्न असतो तो त्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचा. नातं जर जपलं जात असेल तर. अहो पण समेट घडून यावा अशी समोरच्या माणसाची इच्छा असायला पाहिजे ना. आणि नाना, गुरुनाथची काय पॅचअप करायचंय? तो कसा आहे माहितीये ना आपल्याला, काहीही मॅनेज करू शकतो तो. आणि ते बरोबर जरी असलं तरी गुरुनाथनं त्याच्या बाजूनं काहीतरी तयारी केली असणारच ना. तर ठीक आहे, राधिका सुद्धा धैर्याने त्याला सामोरं जाईल बघा. अगदी खंबीरपणे उभी राहील ती. बसा बसा. ॲडव्होकेट देसाई, यू कॅन प्रोसीड. थँक यू युअर ऑनर. युअर ऑनर, नाण्याला जशा 2 बाजू असतात तशा प्रत्येक खटल्याला 2 बाजू असतात. एक आरोप करणाऱ्याची आणि दुसरी आरोपीची. मगाशी आपण राधिका सुभेदार यांचं म्हणणं ऐकून घेतलं. माझी कोर्टाला अशी विनंती आहे की आता आपण गुरुनाथ सुभेदार यांची पण बाजू ऐकून घ्यावी. परमिशन ग्रांटेड. थँक यू युअर ऑनर. युअर ऑनर, गुरुनाथ सुभेदार हे मूळचे नागपूरचे.
शेतकरी कुटुंबातले. त्यांच्या वडिलांच्या संत्र्याच्या बागा आहेत. गुरुनाथ सुभेदारांना संत्र्याच्या रसात जरी रस असला तरी संत्र्याच्या बागांमध्ये नव्हता. त्यांना वेगळ्याच गोष्टीत रस होता. त्यांना वेगळं करिअर करायचं होतं आणि त्यासाठी नागपुरातलं आपलं शिक्षण संपल्यानंतर त्यांनी ताबडतोब मुंबई गाठली. गुरुनाथ सुभेदार नागपूरमध्ये शिकत असताना त्यांची राधिका भावसार या मुलीशी ओळख झाली. परिचय वाढत गेला, स्नेह वाढत गेला, स्नेहाचं रूपांतर प्रेमात झालं आणि पुढे यथावकाश या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं. हे दोघं जण लग्न करून नागपुरात राहत असताना त्यांचं राहणीमान हे सर्वसामान्य होतं आणि ते साहजिकही होतं. परंतु गुरुनाथ सुभेदार हे जसे मुंबईला आले तशी त्यांनी झपाट्यानं स्वतःची प्रगती केली आणि लवकरच ते ALF कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर झाले आणि त्यानंतर भागीदार सुद्धा बनले. अर्थातच हे सगळं घडत असताना त्यांचं राहणीमान बदलत गेलं, त्यांचा आर्थिक स्तर उंचावत गेला. परंतु याचा कशाचाही परिणाम राधिका सुभेदारांवर झाला नाही. त्या नागपूरला जशा जगत होत्या तसंच मुंबईतही जगत होत्या मागासलेलं. त्यांच्यामध्ये बदल घडवून आणण्याचा गुरुनाथ सुभेदारांनी खूप प्रयत्न केला, पण राधिका सुभेदार या होत्या तशाच राहिल्या. तरी सुद्धा माझे अशील गुरुनाथ सुभेदार हे राधिका सुभेदारांवर पूर्वी होतं तसंच प्रेम करत होते. एक पती म्हणून पत्नीविषयीची, आपल्या संततीविषयीची कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत होते. परंतु राधिका सुभेदार त्यांचं कुठलंच म्हणणं ऐकून घ्यायचं नाही. आणि मग हा प्रश्न गुरुनाथ सुभेदारांना भेडसावा लागला. त्यांच्या नकळत त्यांचा मन अशा सोबत्याच्या शोधात राहिलं आणि त्यांची शनाया सबनीस यांची ओळख झाली ऑफिसमधल्या कलिग म्हणून. एक निखळ मैत्री त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि ही निखळ मैत्री राधिका सुभेदारांना सहन झाली नाही. मुळातच त्यांचा स्वभाव संशयी होता. आता संशयाचं पिशाच्च जागा झालं आणि त्या तळी स्थळी काष्टी पाषाणी वेळी अवेळी गुरुनाथ सुभेदारांना वाटेल ते प्रश्न विचारू लागल्या, संशय घेऊ लागल्या. साहजिकच सभोवतालच्या तथाकथित हितचिंतक मंडळींनी आगीत तेल घालायला सुरुवात केली. राधिका सुभेदार एवढं करून थांबल्या नाहीत. त्याच्या पुढे जाऊन राधिका सुभेदारांनी गुरुनाथ सुभेदारांच्या जवळच्या नातलगांना त्यांच्या मनात संशयाचं बीज पेरलं. त्यांचं मत गुरुनाथ विषयीचं कलुषित केलं. एक मिनिट मिस्टर देसाई, काहीतरी घोळ होतोय. काय झालं? मी चुकून तुमच्या बाजूने बोललो का? नाही, तसं काही नाही. पण युअर ऑनर, मगाशी मिस्टर देसाई म्हणाले की राधिकाच्या मनात जवळपासच्या लोकांनी संशयाचं बीज पेरलं आणि आता मिस्टर देसाई असं म्हणतायत की जवळपासच्या लोकांच्या मनात राधिकानी संशय आणला. या दोन गोष्टी एकत्र कशा होऊ शकतील, नाही का? मान्य, या परस्पर विरोधी गोष्टी असल्या तरी त्यातून निष्कर्ष मात्र एकच निघतोय आणि तो म्हणजे राधिका सुभेदारांनी माझ्या आशिलाला पुरेपूर बदनाम केलं. नाही युअर ऑनर, या परिस्थितीमध्ये प्रोसेसला महत्व आहे. कुणाच्या मनात नक्की संशय आला हे पाहणं महत्वाचं आहे. कारण कोण खरं बोलतोय, कोण खोटं बोलतोय हे त्यावरच अवलंबून. एक्झॅक्टली युअर ऑनर, प्रोसेसला महत्व आहे आणि म्हणूनच माझी कोर्टाला विनंती आहे की माझं म्हणणं मला कुठल्याही व्यत्ययाशिवाय मांडू दिलं जावं. पण युअर ऑनर. ऍडव्होकेट वैद्य, ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. येस युअर ऑनर. प्रोसीड मिस्टर देसाई. थँक्यू युअर ऑनर. तर आता हे स्पष्ट होत आहे की राधिका सुभेदार यांच्या संशयी स्वभावामुळे माझ्या आशिलाची बदनामी झाली. पण एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत. आता त्यांनी आपल्या नवऱ्याचा, माझ्या आशिलाचा, गुरुनाथ सुभेदारांचा पाठलाग सुरू केला. त्यांच्या नकळत. मग त्यांचं ऑफिस असू दे, त्यांची एखादी मीटिंग असू दे, कॉन्फरन्स असू दे, मुंबई असू दे, बंगलोर असू दे, सिंगापूर असू दे, जिथं गुरुनाथ सुभेदार राहतील तिथं त्या जायच्या आणि याचं कारण त्यांच्या मनातलं संशयाचं पिशाच. हा एक मानसिक आजार आहे युअर ऑनर.
पॅरानोइया म्हणतात त्याला. पॅरानोइयाने ग्रस्त असलेली व्यक्ती संशय निर्माण करते स्वतःच्या मनात आणि स्वतःच त्या संशयाला बळी पडते आणि वाटेल तशी वागू लागते. राधिका सुभेदारांच्या बाबतीत असंच झालं. या संशयापोटी त्यांनी स्वतःभोवती एक आभासी जग निर्माण केलं, व्हर्च्युअल रियालिटी. आणि त्या आभासी जगामध्ये गुरुनाथ सुभेदार आणि शनाया सबनीस यांचं लव्ह अफेअर होतं. राधिका सुभेदारांना टाळून ते बाहेर एकमेकांना भेटत होते, एकत्र हॉटेलात जात होते, मौज मजा करत होते, बंगलोरला जात होते, सिंगापूरला जात होते. मगाशी त्याच म्हणाल्या की गारुडाच्या खेळात कसं गारुडी बघणाऱ्यांवर गारुड करतो आणि त्याने फेकलेल्या सोंगट्यांच्या जागी बघणाऱ्यांना नाणी दिसायला लागतात. युअर ऑनर, या गारुडाच्या खेळामध्ये राधिका सुभेदार स्वतःच गारुडी होत्या आणि प्रेक्षकही. ऑब्जेक्शन युअर ऑनर. आपल्या नवऱ्याचं बाहेर कोणा बाईबरोबर अफेअर आहे असा भ्रम स्वतः त्यांनी निर्माण केला होता आणि त्या भ्रमाला त्या स्वतःच बळी पडल्या होत्या. त्या कहाण्या इतरांनाही सांगत होत्या आणि साहजिक आहे, कारण त्या मानसिक दृष्टिकोनांचा कमकुवत होत्या, मनोरुग्ण होत्या आणि त्या रोगाचं नाव आहे पॅरानोइया. ऑब्जेक्शन युअर ऑनर. मिस्टर देसाई माझ्या आशिलाला कोणताही पुरावा नसताना मनोरुग्ण ठरवायचा प्रयत्न करतायत. युअर ऑनर, मी त्यांचं वर्तन बघून असं म्हणतोय. त्या स्वतः कहाण्या रचत होत्या, त्या काल्पनिक होत्या, त्या कहाण्या स्वतः बघत होत्या, इतरांना सांगत होत्या, त्या साफ खोट्या होत्या. हे सगळे त्यांच्या मनाचे खेळ होते. जस्ट अ मिनिट. युअर ऑनर, ज्या गोष्टीला मिस्टर देसाई मनाचे खेळ म्हणतायत त्या गोष्टींचं प्रूफ आहे हे. गुरुनाथ सुभेदारांनी शनाया सबनीसवर उडवलेल्या पैशांचं प्रूफ, त्यांनी त्यांच्यावर खर्च केलेल्या पैशांची सगळी बिलं तुम्ही ती पाहू शकता. कशावरून तुम्ही असं म्हणता? शक्यता अशी आहे, दाट शक्यता, की ही सगळी खरेदी गुरुनाथ सुभेदारांनी केली असेल. न पाहताच अशी विधानं करू नका मिस्टर देसाई. माझ्याकडे तुमच्यासाठी सुद्धा कॉपी आहे. ठीक आहे, पहा. ही सगळी घेतलेली बिलं ही बायकांनी वापरण्याच्या वस्तूंची. स्वाभाविक आहे, गुरुनाथ सुभेदार हे संसारिक गृहस्थ आहेत, आपल्या बायकोसाठी खरेदी केली असेल. राधिकासाठी उंची, परफ्युम्स, मेकअपचं सामान हे सगळं राधिका वापरत असेल. पण मिस्टर देसाई, तुम्हीच तर आता म्हणालात ना की राधिकाचं राहणीमान अजिबात बदललं नाही, ती गावंढळच राहिली. म्हणून तर गुरुनाथ सुभेदारांना शनायाच्या मैत्रीची गरज पडली. बरोबर आहे युअर ऑनर. या अशा मैत्रीसाठी खूप खर्च येतो आणि गुरुनाथ सुभेदारांनी तो केला. त्यामुळे ही सगळी बिलं शनाया सबनीसवर गुरुनाथांनी उडवलेल्या पैशांचीच आहेत. इतकंच नाही तर शनाया सबनीस स्वतः त्यांचं क्रेडिट कार्ड वापरत होत्या. युअर ऑनर, आपण दुकानात गेलो आणि काही खरेदी केली की आपल्याला दुकानदार बिलाची एक कॉपी देतो ज्याच्यावर आपण सही करतो. आपण पाहू शकता या सगळ्या बिलांवर शनाया सबनीस यांचीच सही आहे. त्या आत्ताच म्हणाल्या की मी असं म्हणालो होतो की राधिका सुभेदार गावंढळत राहिल्या. त्यापूर्वी मी असंही म्हणालो होतो की गुरुनाथ सुभेदारांनी त्यांना बदलण्याचा खूप प्रयत्न केला, त्यातलाच हा भाग असू शकतो. आता गुरुनाथ सुभेदारांना अशा गिफ्ट कुणाला द्याव्याशा वाटल्या तर त्यात काय गैर आहे? आता बायको स्वीकारत नाही म्हटल्यानंतर त्यांनी त्या आपल्या निखळ मैत्री असलेल्या शनाया सबनीसांना दिल्या. ही तशीच केस असेल. मिस्टर देसाई, आहे वरून असेल वर आलात तुम्ही. स्वतःच्या मताशी ठाम राहा बरं का. मी माझ्या मताशी ठाम आहे आणि माझं मत कसं बरोबर आहे हे लवकरच मी सिद्ध करणार आहे. युअर ऑनर,
गुरुनाथ सुभेदार आणि शनाया सबनीस यांची निखळ मैत्री होती आणि म्हणून ते अशा गिफ्ट त्यांना देत असणार. अफेअर आणि मैत्री याच्यामध्ये फरक आहे. जिथं फक्त मैत्री असते तिथं अफेअरला जागा नसते. हा, अफेअर मध्ये मैत्री असू शकते. इथं आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की शनाया सबनीस यांच्यासारख्या निष्पाप निरागस मुलीवर आपण आरोप करतोय, चिखलफेक करतोय. एक स्त्री म्हणून मला वाटतं राधिका सुभेदारांनी याचा खोलवर विचार करायला हवा होता. युअर ऑनर, गुरुनाथ सुभेदार आणि शनाया सबनीस यांच्यामध्ये कसलंही अफेअर नव्हतं हे सिद्ध करण्यासाठी मला गुरुनाथ सुभेदारांना बोलावण्याची परवानगी द्यावी. परवानगी आहे. थँक्यू युअर ऑनर. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, तुमच्यावर केलेले आरोप तुम्हाला मान्य आहेत? नाही सर. त्यासंबंधी कोर्टासमोर काही म्हणणं मांडावं असं तुम्हाला वाटतं? हो सर. यू मे कंटिन्यू प्लीज. सर, मी नागपूरमधल्या एका साधारण कुटुंबातून मुंबईला आलेला एक एकदम सर्वसाधारण मुलगा आहे. माझ्याबरोबर माझी बायको राधिका सुद्धा मुंबईला आली. पण सर, सुरुवातीपासून म्हणजे तिला काम करायचंच नव्हतं. तिच्या काही अँबिशन्सच नव्हत्या, काही आयुष्यातले गोल्सच नव्हते. पण मी खूप मेहनत करून कष्ट करून एका मोठ्या कंपनीच्या उच्च पदावर पोहोचलो आणि बहुधा तेच तिला सहन नाही झालं. म्हणजे ती जेलस झाली असावी. सर, तिचा इगो खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे ती सहजासहजी हार नाही मानत. मी एवढ्या मोठ्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर वगैरे झालोय ही गोष्ट बहुधा तिच्या पचनी पडली नाही आणि त्यानंतर तिचं वागणंच बदललं. म्हणजे बारीक सारीक भांडणं उकरून काढायला लागली, वाद उकरून काढायला लागली. तरी मी समजावलं तिला की तू असं वागू नकोस, हे बरोबर नाही. पण तिचं वागणं दिवसेंदिवस बिघडतच गेलं. वागणं बिघडत गेलं म्हणजे जरा विस्ताराने सांगू शकाल? हा, म्हणजे घरी आल्यानंतर माझ्या कपड्यांचे खिसे ती तपासून बघायला लागली. त्याच्यात काही सापडतंय का असा सतत तिचा प्रयत्न असायचा. पण अर्थात कधी काही सापडायचं नाही, कारण तसं काही नव्हतंच ना सर. एकदा तर तिने कहरच केला. म्हणजे आमच्या ऑफिसच्या पार्टीमध्ये ती आली. मोठी पार्टी होती आणि तिथे तिने मला लाज वाटेल असं वर्तन केलं. सर, बहुधा त्याच पार्टीत माझ्या कलिग मिस शनाया सबनीस यांना तिने पाहिलं आणि तिने मनात त्यांच्याविषयी काय ग्रह करून घेतले कोणास ठाऊक. तेव्हापासून त्या विनाकारण संशय घ्यायला लागल्या, माझी बदनामी करायला लागल्या तिच्यावरून. म्हणजे मला तर कल्पनाच नव्हती. सोसायटीमधले लोक सुद्धा मला उत्सुक जाता येता बोलायला लागले. काहींनी तर माझ्याशी बोलणं पण टाकलं. मग त्यावर तुम्ही काय केलं? तर मी काय करणार? मला ऑफिसचं कामच एवढं होतं की दिवसभर ऑफिसमध्ये मी कामात अडकलेलो असायचो आणि घरी आलं की हा त्रास. तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मिसेस तुमच्याशी असं का वागत असाव्यात? सर, दोनच कारण आहेत. एकतर माझ्या प्रगतीमुळे तिला कॉम्प्लेक्स आला असावा आणि दुसरं दुसरं कारण काय? हा आणि दुसरं कारण कदाचित तिच्या डोक्यावर परिणाम झाला असावा.